तुमचं नाव काय गं? मुंजाजी व्यंकटराव गायकवाड, राहणार वाजेगाव. माझी मुलगी आकांक्षा मुंजाजीराव गायकवाड ही कमल किशोरजी कदम हडको येथील BHMS कॉलेजला सेकंड इयरला शिकत होती. त्यांच्या शेजारी बिल्डिंगला जीवनराव घोगरे यांची बिल्डिंग, त्या बिल्डिंग मध्ये ती पाठबक्षेसवर किराणा राहत होती. माझी मुलगी हुशार होती. माझ्या मुलीला कुठल्याही प्रकारचा काही त्रास आमच्याकडून कुठलंही काही हे झालेलं नाही. तर आम्हाला 1-1:30च्या दरम्यान असा कॉल आला की तुमच्या मुलीनं फाशी घेतली. मी जाऊन प्रत्यक्ष बघितलं तर ती फाशी घेतल्याचा मला अंदाज आला नाही. मला संशय आहे की माझ्या मुलीचा घातपात करून काही असो, शारीरिक शोषण, मानसिक शोषण करून तिला मारून लटकवण्यात आलेलं आहे. माझ्या मुलीला न्याय मिळावा. आता जी बिल्डिंग प्रशासन आहे, ज्याच्या घरामध्ये ती किराणा होती, आता त्यांना तिथं माहिती, त्यांच्या इथं कोण आलं कोण गेलं काय माहित. आता आम्ही तर बाहेर होतो, आम्हाला तर तिथून कॉल आलेला आहे. आता काय सांगू आम्ही नाही. हा, जोपर्यंत आमच्या मुलीचा असली गुन्हेगार त्यांना ताब्यात घेणार नाही तोपर्यंत मी डेड बॉडी हातामध्ये घेणार नाही. लेडीज हॉस्टेल म्हणून म्हणतात, पण लेडीज हॉस्टेलची नोंद नाही, कुठं काय त्याचं रेकॉर्ड नाही, काही त्याचा ते परवाना नाही. फक्त कॉट बेसिसवर देतात. मुलीला एका रूम मध्ये 3 मुली 4 मुली ठेवतात, 2 मुली ठेवतात आणि जे बी आहे ते भाडे घेऊन आपलं व्यवसाय चालू आहे त्यांचा. काही नाही, सिक्युरिटी नाही, कोणतं वॉर्डन नाही, मुली काय करायला ते नाही. आता त्या मुलीचं कसं झालं काय नाही, त्याचा कुठलीही चौकशी नाही त्यांच्याकडे. जे करावं ते अत्यंत हुशार होती. हो, लहानाच्या मोठे म्हणजे माझी मुलगी हुशार बी होती आणि धीड होती. अशी भीती घाबरती नव्हती. माझी मुलगी आत्महत्या करू शकत नाही. ती काही 17-18 वर्षाची मुलगी नव्हती, 25 वर्षाची होती. सेकंड इयरला होती, फर्स्ट इयरला फर्स्ट क्लास पास झालेली होती. आणि आत्महत्या करावं अशा प्रवृत्तीची माझी मुलगीच नव्हती. 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. काय आता मागणी? काही नाही, जोपर्यंत माझ्या मुलीचा गुन्हेगार जोपर्यंत त्याला अटक करणार नाही तोपर्यंत माझी मुलीला डेड बॉडी घेऊन मी अंत्यसंस्कार करणार नाही. मी ठाम इथंच बसून राहणार. तुमच्या मुलीच्या मैत्रिणी सुद्धा काहीतरी हो, काल परवा माझ्या मुलीच्या मैत्रिणीनं गोळ्या घेतल्या होत्या आणि ती बेहोश अवस्थेत पडली असताना माझ्या मुलीनं नेऊन दवाखान्यामध्ये ऍडमिट करून तिचा इलाज होत होतो तिथं थांबून वापस आणून तिला शिव्या दिल्या की तुझे वडील इतके मेहनत करून तुला शिकवत आहेत आणि तू असं करते का केलीस म्हणून तिला शिव्या दिलेल्या आहेत. यामुळे मला विश्वास आहे की माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. जाणून बुजून तिला जे बी घातपात करून शारीरिक मानसिक अत्याचार करून तिला फाशी देऊन मारण्यात आलेला आहे.